इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची सध्या जी PDF आहे ही साईटवर उपलब्ध झाली आहे। तर बघू शकता साईटवर आल्यानंतर तुम्ही सर्वात अगोदर नोटिफिकेशन म्हणजे इम्पॉर्टंट जे ऑप्शन आहे यामध्ये बघू शकता की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जी आहे ही पब्लिश करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करू शकतात। तर बघा सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईटवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं ऑप्शन दिलेलं आहे बघू शकता। यामध्ये PCM ग्रुप आले, इथे महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट, ऑल इंडिया मेरिट लिस्ट अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत। तर PCM महाराष्ट्र स्टेटसाठी जर भरलेला असेल तर तुम्हाला इथून क्लिक करून तुम्हाला एक PDF डाउनलोड होऊन जाणार, तिथे तुम्हाला क्लिक करायचा आणि राहिला प्रश्न तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुमची मेरिट लिस्ट कशी चेक करणार। तर ऑप्शन जे आहे हे अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे, कारण की मेरिट लिस्ट जस्ट उपलब्ध झालेली आहे त्यामुळे। तर हे ऑप्शन थोड्या वेळामध्ये किंवा मॉर्निंगपर्यंत उपलब्ध होऊन जाणार, तेव्हा तुम्ही डायरेक्टली तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून सुद्धा मेरिट लिस्टचं जे स्टेटस आहे तुमचं हे तुम्ही चेक करू शकता। तर आता आपण चेक करणार आहे जी लिस्ट आहे म्हणजे मेरिट लिस्ट ही कशी चेक करायची। तर सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्टचं जे ऑप्शन आहे इथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर जी मेरिट लिस्ट आहे ही उपलब्ध होऊन जाणार। तर ही 7404 पेजची PDF आहे। ही PDF तुम्ही डाउनलोड करावी लागेल तुम्हाला आणि यामध्ये बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला हा मेरिट नंबर दिलेला आहे, इथे बघू शकता इथे हा मेरिट नंबर आहे, इथे तुमचा हा ॲप्लिकेशन ID आहे, इथे कॅन्डिडेट नेम आहे, इथे कॅटेगरी, इथे जेंडर आहे आणि सर्वात मेन म्हणजे मेरिट नंबर हा असते तुमचा, हा चेक करावा लागेल तुम्हाला। महाराष्ट्र स्टेट मेरिट नंबर, त्यानंतर कॅटेगरी नंबर आणि बाकीचे जे मेरिट नंबर आहे हे तुम्हाला पर्सनली चेक करावं लागेल, त्यामध्ये तुम्ही चेक करू शकणार आहे। आणि यामध्ये तुम्हाला किती मार्क्स होते बघू शकता। तर CET पर्सेंटाईल इथे देण्यात आलेले आहे, त्यानंतर तुम्हाला मॅथ्समध्ये मार्क्स किती होते या प्रकारे संपूर्ण तुमचे जे मार्क्स आहे हे सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहे। HSC चे मार्क्स आहे, यामध्ये SSCचे मार्क्ससुद्धा आहे। तर अशा प्रकारे ही PDF डाउनलोड झालेली आहे, तुम्ही यामध्ये सर्च करून आपले नावसुद्धा चेक करू शकता। तर तुमच्याकडे ॲप्लिकेशन ID आहे तर ॲप्लिकेशन IDने सुद्धा चेक करू शकता किंवा तुम्ही नावाने सुद्धा यामध्ये चेक करू शकता। आणि राहिला प्रश्न पर्सनली तुमचा ॲप्लिकेशन ID आणि जन्मतारीख टाकून जी मेरिट लिस्ट आहे तुम्हाला किंवा तुमची संपूर्ण जी डिटेल्स आहे हे तुम्ही मॉर्निंगला चेक करू शकणार आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण अपडेट साईटवर आली की त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी ही जी PDF आहे PDF डाउनलोड करून घ्या आणि ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात येत आहे, तिथून सुद्धा तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता जर तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकत नसाल तर। अशा प्रकारे ही PDF भरपूर मोठी आहे, तर यामध्ये एकदा आपले नाव चेक करा, आपली कॅटेगरी चेक करा, आपले संपूर्ण जे मार्क्स आहे यामध्ये तुमचे CETचे मार्क्स चेक करा, 10वी 12वी SSCचे मार्क्स चेक करून घ्या, A to Z मार्क्स चेक करा आणि आपला मेरिट क्रमांक महाराष्ट्रामधून किती आहे हा सुद्धा चेक करून घ्या। आणि यानंतर आता संपूर्ण जी अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर मॉर्निंगला तुम्हाला संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ परत एकदा देण्यात येणार, त्यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। तर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।